पण प्रेम सुद्धा कसं करावं, कुणी कुणावर करावं. मस्तानीनं कुणावर प्रेम केलं? बाजीरावावर. का केलं? बाजीराव कर्तृत्ववान होता, बाजीराव पराक्रमी होता. आणि मस्तानी इतकी सुंदर होती, तुम्हाला सांगतो, इतिहास सांगतो, मस्तानीनं जर पान खाल्लं तर तिच्या कंठातून रस पाझरताना दिसायचं, असं इतिहास सांगतो. ते काय आमचे क्लासमेट नव्हते. आमचा एक मित्र म्हटला, ती काहीच नाही, माझी मैत्रीण तिच्यापेक्षा नाजूक आहे. आणि म्हटलं कशी? तो म्हटला, एकदा प्राजक्ताच्या झाडाखाली बसली, वरून फूल पडलं तर तिला टेंगूळ आलं म्हणे. तो पुढं कवी झाला. असे माणसं कवी होतात. ठीक आहे. आणि मग बाजीरावानं मस्तानीवर आणि मस्ताने बाजीरावावर प्रेम का केलं? कारण प्रेम हे कर्तृत्वावर केलं जातं. आपण एकदा घरामध्ये आरशामध्ये जाऊन पाहायला पाहिजे, माझ्यावर लोकांनी, इतरांनी प्रेम करावं असं माझ्यात काय आहे? मी सुंदर नृत्य करतो, मी चांगली कविता करतो, मी कथा करतो, मी चांगला खेळतो, मी अभ्यासात हुशार आहे, मी चांगला संशोधक आहे. माझ्यावर प्रेम करायला काहीतरी पाहिजे ना. मी कॉलेजमध्ये चालताना असं चाललं पाहिजे की बाकीच्या मुलामुलींनी येऊन तुम्हाला मोबाईल नंबर मागितला पाहिजे. मला तुझा मोबाईल नंबर का आपणच द्यायचा दुसऱ्याला? का नाही, एखादा फोन कर, कशाला नाही कर, सहज कर. सहज करायला आपल्यात काय? प्रेम सुद्धा कसं करावं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 40गाव तुमच्यापासून किती दूर आहे? 40गाव 500 किलो. तुम्ही जर कधी 40गावला गेला, प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर तिथे एक बंगला आहे जुना. तो बंगला आहे केकी मूस नावाचा जगविख्यात छायाचित्रकाराचा. त्याचं उदाहरण मी तुम्हाला काय सांगतो, तो तुमच्यासारखाच मुंबईमध्ये विल्सन कॉलेजमध्ये शिकत होता. त्याची एक मैत्रीण होती निलोफर नावाची. आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं आपल्याला व्यापारासाठी 40गावला जायचंय. निघाले, रेल्वेमध्ये बसले. ती निलोफर त्या मूसला वाट लावायला आली. तो म्हटला, तू सुद्धा 40गावला चल, आपण लग्न करू. रात्रीची पंजाब मेल होती, जी 1:30 वाजता 40गावमध्ये पोहोचते. तिनं सांगितलं, उद्या परवाच्या रेल्वेनं मी येईल, तू पुढं जा, आपण एकत्र जेवण करू. मूस तिथं आला. त्याच्या वडिलांनी त्या बंगल्यामध्ये संसार थाटला, व्यापार सुरू केला. दुसऱ्या दिवशी रात्री 1:30 वाजता रेल्वेचा आवाज आल्यानंतर हा तरुण केके मूस हातामध्ये बुके घेऊन बाहेर आला. पायरीवर येऊन उभा राहिला. आता रेल्वेतून निलोफर उतरेल, तिला आपण बुके देऊ, तिचं स्वागत करू, दोघे मिळून जेवण करू. रेल्वे आली तशी निघून गेली. पुन्हा तिसऱ्या दिवशी त्यानं बुके घेतला. रेल्वे आली तशी निघून गेली. मग त्यानं प्लास्टिकचा बुके केला. रोज रात्री पंजाब मेलचा आवाज आला की तो पायरीवर येऊन उभा राहायचा बुके घेऊन. ती आली नाही. मित्रांनो, घरी गेल्यानंतर गुगलवर तुम्ही शोध घ्या, केकी मूसनं किती वर्ष निलोफरची वाट पाहिली? 50 वर्ष. 50 वर्ष हा केकी मूस सलग पंजाब मेल आल्यानंतर पायरीवर उभा राहायचा. हा फक्त 2दा बंगल्याच्या बाहेर पडला. एक त्याची आई वारली, त्यावेळेस संभाजीनगरला अंत्यविधीला गेला. आणि दुसऱ्यांदा पंडितजी नेहरू प्लॅटफॉर्मवर आले म्हणून त्यांचा फोटो काढायला तो प्लॅटफॉर्मवर आला. त्या व्यक्तीनं फक्त निलोफरसाठी बंगला सुद्धा सोडला नाही. याला म्हणायचं उदात्त प्रेम. प्रेम करावं ते असं करा.